पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुणे शहरामधील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद। शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। आंबेगाव पठार, धनकवडी परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ऑगस्टपासून शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवर सातबारा मिळणार। जमिनीशी संबंधित कागदपत्र सातबाऱ्यावर उपलब्ध असणार। भूमी अभिलेखमध्ये डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णींच्या विरोधात बॅनरबाजी। कोथरूडची बाई अशा आशयाचे बॅनर। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या विषयावरून बॅनरबाजी। पुण्यामध्ये विमानतळ परिसरातील अपघात टाळण्यासाठी बेकायदा बांधकामांवर लक्ष। केंद्रीय उड्डयन मंत्री किंजरापू नायडू यांच्याकडून प्रतिबंधित क्षेत्रासंदर्भात नगररचना विभागाच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कागदपत्र महाविद्यालयाने रोखल्यास अॅट्रॉसिटी दाखल करणार। अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं शिक्षण शुल्क हे वसूल केल्यास फौजदारी कारवाई होणार। समाज कल्याण विभागाचा इशारा। पुण्यातील ससून रुग्णालयाला अतिरिक्त खाटांच्या मंजुरीची प्रतीक्षा। मनुष्यबळ अपुरं असल्यानं रुग्णसेवा अडचणीत। प्रस्ताव पाठवल्याची अधिष्ठातांची माहिती। भीमाशंकर परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार। पुण्यामधील आरळ नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो। 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यामधल्या कळसुबाई, रतनगड, अलंग, मदन, कुरंग आणि सांदणदरी इथे वर्षा सहलीसाठी प्रवेशबंदी। पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव येत्या 10 ऑगस्टपर्यंत ही ठिकाणं पर्यटनासाठी बंद राहणार। आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या।